स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी राधानगरी कोल्हापूर मार्गावर वाशी नाका इथं कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली। शुभम साळुंखे आणि आशुतोष साळुंखे अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 51,000 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं एक चारचाकी वाहन असा एकूण 7,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला राधानगरी कोल्हापूर मार्गावरून एका चारचाकी वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या अनुषंगानं राधानगरी कोल्हापूर मार्गावर वाशी नाका परिसरात सापळा रचून कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पलूस इथल्या शुभम साळुंखे आणि आशुतोष साळुंखे या दोघांना अटक केली। पोलिसांनी त्यांच्याकडून 51,000 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं चारचाकी वाहन असा सुमारे 7,51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार योगेश गोसावी, प्रदीप पाटील, गजानन गुरव, वैभव पाटील, विजय इंगळे, शिवानंद मठपती, संजय पडवळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे।